हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर वेलकम टू माय व्लॉग. हा आहे थर्ड डे इन उज्जैन. तर आज आम्ही चाललो होतो ओंकारेश्वरला. तर हॉटेलमधून चेकआउट केलं आणि आम्ही थेट चालत निघालो ओंकारेश्वर मंदिराकडे, कारण ते जवळच होतं. तर आम्ही विचार केला, तिथे गाडी पार्किंग वगैरे करायला एवढी काही जागा नव्हती, तर आम्ही हॉटेलच्या तिथेच पार्क केली गाडी आणि मग आम्ही निघालो ओंकारेश्वर मंदिराकडे. आणि बघा माझी मम्मी कशी चालली होती डोक्यावर रुमाल घेऊन, कारण थोडासा पाऊस होता तिथे, रिमझिम रिमझिम. तर नंतर आम्ही तिथे जवळपास थांबलो, चहा घेतला, पण भूक पण लागली होती आणि तिथे नाश्ता करायला असं काहीच नव्हतं चांगलं. तर मग आम्ही विचार केला की मॅगीच खाऊ आणि थोडीशी मॅगी खाल्ली आम्ही आणि मग निघालो आम्ही मंदिराकडे जायला. नंतर पुढे आल्यानंतर आम्ही नर्मदा नदीच्या तिथे आलो आणि तिथून आम्हाला जायचं होतं बोटने. तर खाली जाऊन मग आम्ही बोट बघितली. इथून जो ब्रिज दिसतोय तुम्हाला, त्याला हँगिंग ब्रिज बोलतात. तिथला तो फेमस ब्रिज आहे. नंतर आम्ही सगळे बोटमध्ये बसलो. मग मला फोटो काढायचे होते म्हणून मी पुढे बसायला गेली, पण ते काका बोलत होते इथे जर असं बघितलं तर मला चार्जेस द्यावे, फाईन द्यावी लागेल. त्यामुळे मी पटकन फोटो काढले आणि मागे आली बसायला. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिराच्या जवळ आणि तिथून पुढे थोडंसं चालत जायचं होतं आणि इथूनच मंदिर दिसत होता, मंदिराचं कळस वगैरे दिसत होतं. त्यानंतर आम्ही गेलो मंदिराच्या आतमध्ये आणि 7 रॅम्पला आम्हाला गर्दी नाही लागली, पण 7व्या रॅम्पला जी गर्दी लागली तिथून आम्हाला 1 तास, जवळपास 1-1.5 तास गेला वरती जाण्यासाठी, मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी. आणि वरतून जो सीन दिसत होता खूप छान वाटत होतं. वरून असं खाली पूर्ण नदी बघायला आणि तो एरिया बघायला खूप सुंदर दिसत होता, बघू शकतात तुम्ही. नंतर माझ्यासमोर एक क्यूट मुलगी होती, तर तिच्या काकींनी मला आवाज दिला आणि त्या म्हणल्या तिला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यामुळे मी तिच्याशी बोलत होती. खूप क्यूट होती ती आणि ती पियुषसोबत सुद्धा खूप बोलत होती. फायनली आम्ही 10व्या रॅम्पला आलो होतो आणि मंदिर आम्हाला जवळून दिसत होतं. तिथेच कार पार्वतेश्वरचं मंदिर होतं आणि तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही गाभाऱ्यामध्ये पोहोचलो होतो जवळपास. आणि हे आहे ओंकारेश्वर देवाचं मंदिर, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. आणि ते वरती सगळ्या ज्योतिर्लिंगाचे फोटो लावले होते. तिथे थोडा वेळ बसलो सगळेजण आणि मग आम्ही निघालो. 1.5 तास उभे होतो, त्यामुळे खूप भूक लागली होती. मग आम्ही तिथे चना चाट खाल्लं सगळ्यांनी मिळून आणि नंतर तिथेच एक स्टॉल होता, तिथे आम्ही नाश्ता केला. तिथले सगळे आयटम्स आम्ही ट्राय केले, सगळं ट्राय केलं, तिथलं एक पण सोडलं नाही. आणि त्या काकींना मुंबईला यायचं होतं, त्यामुळे मग त्या खूप चांगल्या बोलत होत्या. त्यांना म्हटलं या मुंबईला, तुम्हाला वडापाव खायला घालते वगैरे, पप्पा बोलत होते असे. आणि खूप छान होतं, तिथले टेस्टी होतं. तर तुम्ही जर ओंकारेश्वरला गेलात तर तिथलं ट्राय करा. त्यांचा तिथे मी ॲड्रेस, पोस्टर वगैरे सगळं दाखवलं आहे. बिचारी मम्मी खा, मम्मी तू पण. माझ्या मम्मीने उपवास पकडलाय एकादशीचा. एवढी मोठी मिरची, अभी बाद में आएंगे. बाय. खाऊन झाल्यानंतर आम्ही तिथून चालत चालत निघलो जायला, पण आम्ही रस्ताच चुकलो होतो आणि पुढे गेलो. खूप पुढे गेल्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही रस्ता चुकलो आहे. तर आम्हाला खूप चालावं लागलं तेव्हा. आम्ही आता रस्ता चुकलोय आणि परत मागे चाललोय. डबल चालायला लागते आम्हाला.
चालून चालून अक्षरशः पाय मोडलेत आता माझे. बापरे, किती चालायला लागतं इथून. हां, जंगल सफारी करतोय आम्ही. आपली पायवारी झाली इथंच मावशी. मावशी पायवारी झाली आपली. ओ शिट. माझी चप्पल लूज झाली आता. अरे मला काय माहिती एवढं असं असेल. ओ रिक्षा करा मूर्तीकडे चालत नाही होत आता मला. दमला आता, किती चालायचं. चालत टाकले ना त्याच्यामध्ये ते हे झालं. डायरेक्ट आपटीच जंगल राईड संपून आम्ही चाललोय आता ओंकारेश्वरून डायरेक्ट घरी. डुगडुगी चालायला पाहिजे ना, खाल्ल्यानंतर चालायला पाहिजे. नको बाबा. आता आम्ही निघलोय घरी जायला आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. हा मग चालत आलो काय आलो ते. हा मग खरं चुकलेलं ते पण सांगणार आहे मी. बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय कर बाय बाय. बाय. मी ब्लॉग परत चालू केला. मी बंद केले. मी बंद केलेला ब्लॉग परत चालू केला. मला हँडलूम साडी घेते पहिली. मम्मी तुला कसं वाटतंय आता? मी खूप खुश आहे कारण मला माहेश्वरी ओरिजिनल साडी मिळणार आहे. ओ माय गॉड. उघडे ठेवून आले. एवढी खुशी, इतनी खुशी. बहुत खुशी. महेश्वरी साडी. वाव. आधीच फिक्स रेट. थैंक यू. कम है. आप नीचे बैठिए, हम ऊपर बैठेंगे. खाली बसले महाराण्यावर. साडी. आता मला ओपिनियन तुमच्या आता इथे 7-8 हजार रुपये जाणार आहेत, त्यासाठी तयार राहा. किती? 7-8 हजार. बाई, काकांचा किस्सा खाली. तुझा मोबाईल माझ्याकडे असेल, मला तुझा जीपे यूज करतो मी. एवढे हँडलूम महाग असतात. बघू ना इथे रेंज काय आहे. मावशी खुश का? खुश. माझी पहिली हँडलूम साडी घेतलेली आहे मी. पहिली हँडलूम साडी. ओके. थोडीशी शायनिंग करायला पाहिजे ना. साडी तर घेतली नाही मला ह्यांनी. तर गाईज आम्ही आता घरी जाणार होतो, पण आता आम्ही चाललोय माहेश्वर घाट. माहेश्वर घाट ना, माहेश्वरी घाट तिथे चाललोय आम्ही. आणि आता मी जो व्लॉग एंड केलेला तो परत कंटिन्यू करते, कारण आम्ही चाललोय. तर तुम्हाला दाखवते माहेश्वर घाट कसं आहे, काय आहे. ओके. काय? महेश्वर घाट. माहेश्वरी नाही, महेश्वर. गाईज मी हिल्स घातलेत आणि मी हातात घेतलेत ते, कारण रस्ता बघा. देखो ना गाईज,
इथून पडले तर पूर्ण थोबडच फुटेल माझं. हे आहे महेश्वर घाट. बाय द वे गाईज, तुम्ही नोटीस केलंय का, आम्ही तिघींनी पण आज सेम शेड्सचे ड्रेस घातले. म्हणजे थोडंसं वेगळा आहे शेड, पण कलर ब्राऊनच आहे आमचं. ते कोइन्सिडन्स झालं आहे बरं का, आम्ही सेम म्हणजे असं ठरवून नाही केलं आहे, कोइन्सिडन्स झालं आहे. ते हे सीन बघा, एक नंबर आहे बाप ते. वाव, एक नंबर. तो मंदिर बघा, दिसतो का तुम्हाला? मधी पूर्ण नदीच्या मध्येच आहे. शिट, वाव. ए थांबा रे बाबांनो माझ्यावरती. घालू का चप्पल? काय? हाँ वाव, देखो गाइस, महेश्वर घाट खूप छान आहे इकडे. आपल्याला गर्दी नाही लागली ना यावेळेस कुठेच. आज मी नक्कीच पडणार आहे कुठेतरी. माझा 3-4 वेळा. इथे बघ ना, इथे सगळीकडेच हे आहे ना. काय ग अशी, इथे सगळीकडेच येते बघ ना, नंदी आणि पिंड. हे बघ का ठेवलेत ते असे सगळीकडे का ठेवलेत? हे बघ, वाव. हे काय मंदिर? हा बघा, फोटो काढायला कुठे गेलाय तो बघ, केवढा लांब गेलाय. इधर ये, चल बात झाली फोटो. पॉझेसिव्ह मॉम. जो परत आवाज दे ना, परत आवाज दे. अय बाला, बालाचा झाला काला. ती फोटो पा मग भेटो बा. आधी आम्ही जेवायला चाललोय आणि नंतर मंदिरं फिरणार आहे. कारण आता वाजलेत, किती वाजलेत? 4 वाजलेत. आम्ही अजून जेवलो नाही आहे, तर आम्ही आधी जेवणार आहे आणि मग आम्ही फिरणार आहे. ओके. अट्टू आणि गट्टू फिरायला चालले असं वाटतं तुम्ही दोघी. अट्टू आणि गट्टू फिरायला चालले, फिरायला तसंच वाटतंय तुम्ही दोघी. श्री बांके बिहारी पॅलेस मध्ये आम्ही जेवायला आलो आहोत. बघू शकता तुम्ही. मला काय आहे खायला? गाईज, आम्ही जिथे जेवायला आलो ना, नाव काय, बांके बिहारी पॅलेस. तिथे जेवणाची पद्धत बघा. तिथे जेवणाची पद्धत बघा कशी आहे. म्हणजे आम्ही खाली बसून जेवणार आहे. तिथं पाट आहे आणि आम्हाला खाली बसायचं जेवायला. ह्याला इथे जेवायला बसणार आहे. लोक बसले तिकडे. इकडे साफसफाई चालू आहे म्हणून आम्ही बसलो नाही आहे. तर ही प्लेट आमच्या समोर आलेली आहे. हे लोणचं आहे. ही कसली चटणी आहे? ग्रीन चटणी. म्हणजे पुदिन्याची नाही तर मिरचीची असेल ना. रायता. ही
आंबट गोड तिखट अशी मिक्स फ्लेवरची आमटी. ही कढी आहे. हे बेसनचं काहीतरी आहे त्यांनी केलं आहे. राईस, ही दाल बट्टी, लाडू, पापड आणि बटाट्याची भाजी आहे. तर मिरची आणि लिंबू असं त्यांनी प्लेट दिलं आहे आम्हाला भरून. कशी आहे मावशी? सगळे कसे खात आहेत पटापट. तर आता जेवण आम्ही निघलो आहे माहेश्वरी घाट फिरायला. आणि माझी चप्पल तुटायला आली आहे पूर्ण. मला चालायला जरा प्रॉब्लेम होतो आहे. तर मग इथं कुठे जर दुकान दिसलं तर मी घेईन. आय सी दिस व्ह्यू. वाव, एक नंबर आहे ना, एक नंबर है बघ. खूप छान वाटते मला इथे. मस्त हवा आहे, थंड थंड, आणि पाऊस नाही काय नाही. मस्त आहे एकदम. नक्की विजिट करा सगळ्यांनी इथे. पप्पा मला सॉरी बोलले. त्यांना असं वाटलं दुसरं कोणतरी. आम्ही वरती चाललो इथून. इथे काय नाही वाटतं. काय काय करतात? विणकाम. वा, जात नाही बघू. ये मेरी चप्पल है और मैं हूँ क्योंकि मेरी चप्पल टूट गई है. तर गाईज, आम्ही आता आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्यामध्ये. ते आहे मध्य प्रदेशमध्ये माहेश्वरी घाट इथे. आणि खूप सुंदर असा राजवाडा आहे त्यांचा. आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे. समोर नर्मदा नदी आणि लगेच आतमध्ये त्यांचा राजवाडा आहे. आणि ही जी दाखवते ती त्यांची म्हणजे ते माहेश्वरी घाट फिरायला ती म्यान वापरायचे, त्याच्यामध्ये बसून फिरायचे. नंतर आम्ही आतमध्ये आलो तर स्टार्टिंगपासूनच त्यांनी काय काय काम केलं आहे ते सगळं इथे दाखवलं होतं. आणि इथे जे सगळे फोटोज दाखवलेत ते सगळे त्यांचे वंशज आहेत. जे त्यांच्यानंतर ज्यांनी काम केलं आहे, ज्यांनी त्यांचा वारसा पुढे नेला आहे, ते सगळे त्यांचे वंशज तिथे दाखवले होते. आणि हे अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक होतं. आणि मग नंतर आम्ही पुढे आलो तर इथे सगळे त्या जागेवरती कुठे कुठे काय काय आहे ते सगळं दिलं होतं. आणि नंतर मग आम्ही गेलो आतमध्ये. तर आतमध्ये जायच्या आधी इथे तिकीट काढावं लागतं त्याचं. मग आम्ही तिकीट काढलं आणि मग आम्ही गेलो आतमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगलाच इथे दाखवलं होतं की तेव्हा त्यांच्या काळात वजन कशाने करायचे. तर त्याचे ते आपण जसं किलोमध्ये वगैरे करतो तसं ते त्यांचं होतं. वेट ड्युरिंग रॉयल होल्कर्समध्ये असं तिथे लिहिलं होतं. आणि मग पुढे येऊन मग सगळी त्यांची हिस्ट्री दाखवली होती, ते आम्ही बघितलं. मंदिर बघ असे पारंपरिक. देवाचं असेल ना, देवघर असेल. गणेश की पूजा. ही पेटी पण आहे देवाचीच. मला राहून त्यांना सांभाळत त्याच्यानंतर मग त्यांनी वॉरियर देवी अहिल्याबाई होळकर. त्यांना प्लास्टर वगैरे करून भाई बहिणीची स्मृती, बहिणी भावाच्या स्मृती
मेण्याचा कालखंड हा शक्यतो 19 नंतर हे त्यांच्या बनावटीवरून आपल्याला लक्षात येतं. काहीतरी राजवाड्याचंच असतं मध्ये वापरलं जातं. हे मेणा हां हे बघ कश राजवाड्या म्हणजे ह्याच्यासाठी ते बघ राजवाड्यामध्येच फिरण्याचं आहे ते 18th सेंचुरी ते हे करायचं. तिकडून इंग्रजांनी आणले ना समशेर पात आतमध्ये गेलो तर तिथे 22 किलोचा झोका होता सोन्याचा आणि सगळे देव होते चांदीचा आणि सोन्याचा, पण तिथे आम्हाला व्हिडिओ नाही काढून दिली. आता बाहेर आलो आम्ही. हे बघा काय इथे माहेश्वरी साड्या विणल्या जातात हाताने. हे बघा छान आहेत साड्या आतमध्ये. अहिल्याबाई होळकरांचे हां तिथे आहेत. अहिल्याबाई होळकरांचं कलेक्शन आहे. त्यांच्या जशा साड्या होत्या तशा तुम्हाला आवडल्या तर घेऊ शकतात. आम्ही घेतल्या नाही कारण महाराणींनी आधीच शॉपिंग केली होती म्हणून त्यांना घेऊन नाही दिलं. आता आम्ही श्रीज्ञासाठी डॉल घेतोय. हे बाई ही घे पिंकवाली. हां दोन घ्यायच्यात ना. आम्ही दोन घेते. दोन्ही पण दोन्ही चांगले आहेत. और एक कलर आहे काय? हां सेमच घे नाही तर पिंकवाली चांगली वाटते. आम्ही आता रिटर्न चाललो आहे गाडीत बसायला. हे सगळं बघून झालं आहे आमचं आता. माझे पप्पा काका वगैरे मागे फोटो काढतायत आणि मावशीला आणि मम्मीला सांगितलंय गाडीत बसले पुढे. आता त्या धावत चालल्यात. हे बघा दिसत पण नाहीत कुठे गेला. हे बघा दोघी जण केवढ्या फास्ट चालतात. हे बघा दोघी. त्यांना असं वाटलंय पप्पा निघून गेलेत पुढे. काका आणि पप्पा कशा धावत चालल्यात. तर थोडंसं पकवते. अय पप्पांचा फोन आला. चला लवकर. गाडी काढली त्यांनी. काढली चल लवकर. धावत धावत चाललोय आम्ही कारण आमची माणसं पुढे नसून मागेच आहेत आणि मागेच आहेत काय? किती नालायक माणसं आहेत. आम्ही धावतो जीव काढून इकडं. डेंजर तर गाईज आम्ही फायनली निघालोय घरी जायला. आता आम्ही कुठे स्टॉप न घेता घरी जाणार आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज. आय एम सो सॉरी 2 वेळा बोलली ब्लॉग एंड करते पण ब्लॉग एंड नाही करत आहे कारण आम्ही घरी जायचं प्लॅन कॅन्सल करून आम्ही अजून 1 दिवसाचा स्टे वाढवला आहे आणि आम्ही बाहेर अजून 1 दिवस जाणार आहे. तर कुठे जाणार आहे काय ते मी ब्लॉगमध्ये दाखवेन. पण आता आम्ही ट्रॅव्हलिंगमधून थांबलो आहे. आम्ही मध्ये चहा घ्यायला फ्रेश होण्यासाठी. पुढे काय करतो तर मी दाखवते तुम्हाला. कुठे स्टे करतो आहे, कुठे राहते, आमची रूम कशी असणार आहे, सगळं दाखवणार आहे. तर बघत राहा. तर गाईज आम्ही आता जेवायला आलो आहे हॉटेल 712मध्ये. आज एकादशी आहे पण हॉटेल प्युअर व्हेज आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे. छान आहे ॲम्बियन्स. नाचणीचं पापड आणि उडदाचं पापड. काय काय घरी जायचं म्हणून केलेलं. ह्यांनी घरी जायचं प्लॅन कॅन्सल केला. दाल खिचडी पण दिलं होतं.
दाल खिचडी पण मागवली. बैंगन का हंडी, राईस आणि भिंडीची भाजी. बाजरीच्या भाकरी मला अर्धीच पाहिजे. डाळ खिचडीमध्ये शेंगदाणे टाकले. डाळ खिचडीमध्ये फक्त डाळ आणि तांदूळ एवढं टाकायचं. त्याने ऑलमोस्ट सगळ्या त्यात शेंगदाणे टाकले. शेंगदाण्याचाच भाजी असतो. भुईमुगाचं पीक असं निघडलं. तर काही आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही आलेलो 7-12 हॉटेल, प्युअर व्हेज. आज पण आम्ही व्हेज खाल्लं आहे. गाईज आम्ही रात्री 12 वाजता आम्ही आलो आहे हॉटेलला. आत्ताशी पोहोचलो आहे आम्ही. तर चाललो आहे आतमध्ये बॅगा वगैरे घेऊन. बॅगा राहू दे, साड्या पहिले पाहिजे. त्यांना बघायचं आहे तिथे चांगले वाटत होते, इथे चांगलं वाटतंय की नाही. एवढी मोठी बॅग पाटलीवर घेऊन चढते. छान आहे. ओके छान है. देखो गाइस मेरे पीठ पे कितना बोझा दिया है इन लोगों ने. साबण दिलं मावशी. जो तर गाइस आता आम्ही झोपायची तयारी केलेली आहे आणि आता आम्ही झोपतोय. तर बघूयात उद्याच्या व्लॉगमध्ये काय काय दाखवणार आहे. देखो. तर आता मी झोपतोय. गुड नाईट, बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.